हॉटेलसारखा सुगंधी आणि झकास मटर पनीर पुलाव घरी बनवायचा आहे का? तर आजची ही रेसिपी खास तुमच्यासाठी. गुढीपाडव्याचा निमित्त आज आपण आपल्या किचनमध्ये बनवणार आहोत मस्तपैकी मटार पनीर पुलाव. एकदम सॉफ्ट पनीर, फ्रेश मटर आणि मसाल्याचा परफेक्ट बॅलन्स असा हा पुलाव एकदा खाल्ला तर वारंवार बनवाल. चला तर मग सुरुवात करूया आजची स्पेशल रेसिपी बनवायला. चला, सर्वात आधी तर आपल्याला पुलाव बनवण्यासाठी पूर्वतयारी सर्व करून घेऊया. एकदा का पूर्वतयारी आपण संपूर्ण करून घेतली की हा पुलाव बनवायला अजिबात वेळ लागत नाही. मसाल्यांचं प्रमाण तर ह्यामध्ये खूपच कमी प्रमाणात असतं. लाल तिखटाचा तर अजिबात वापर करत नाही आपण. तरी पण हा चवदार असा मस्त पुलाव आपण आज तयार करणार आहोत. तर इथे पुलावची सगळी तयारी मी करून घेतलेली आहे. बघू शकता तुम्ही. आता पुलाव करता करता मी तुम्हाला सांगणारच आहे. सगळ्यात आधी तर आपल्याला बासमती तांदूळ स्वच्छ धुवून त्याला पाण्यामध्येच अर्धा ते पाऊण तास भिजत ठेवायचा आहे. ही महत्त्वाची टीप आहे. पुलाव करतेवेळी बासमती तांदूळ हा धुवून स्वच्छ ठेवायचा पाऊण तास तरी. आता आपण एका पॅनमध्ये तूप घालून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये काजूचे तुकडे आपण फ्राय करून घेणार आहोत. काजूला व्यवस्थित असं फ्राय करून झाल्यानंतर ते बाजूला काढूया आणि त्याच तुपामध्ये आपण पनीर, अर्धा किलो पनीर घेतलेलं आहे. ते पनीर आपण ह्यामध्ये फ्राय करून घेणार आहोत. फ्राय करून घेण्यापेक्षा जेवढं तूप आहे त्यामध्येच मी ह्याला शिजवून घेणार आहे थोडंसं. म्हणजे काय होतं, पनीर हे अतिशय सॉफ्ट असं लागतं. भात खाताना, पुलाव खाताना पनीर सॉफ्ट होतं. त्यामुळे पनीरला आधी आपण थोडंसं तेलामध्ये किंवा तुपामध्ये रोस्ट करून घेणार आहोत. एका कढईमध्ये बऱ्यापैकी तेल घालून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये खडे मसाले घालून घेतलेले आहेत. खड्या मसाल्यामध्ये लवंग, मिरी, मोठी वेलची, तेजपत्त्याची पानं, जिरे आणि दालचिनीचे तुकडे घालून घेतले. त्याचबरोबर 4 मोठे कांदे उभे चिरून घेतलेले आहेत आणि ते कांदेसुद्धा आपल्याला आता तेलामध्ये व्यवस्थित असे भाजून घ्यायचे, शिजवून घ्यायचे. कांदा हा कसा सॉफ्ट झाला पाहिजे. कांदा थोडासा शिजत आला की त्यामध्ये आपण हिरव्या मिरचीचे उभे तुकडे करून टाकलेले आहेत. आपल्या पुलावला जो तिखटपणा येणार आहे तो ह्या हिरव्या मिरचीमुळेच येणार आहे. त्यामुळे तुम्हाला जितकी आवडेल तितकी हिरवी मिरची उभी चिरून ह्यामध्ये घालू शकता. 1 चम्मच भरून मी आलं लसणाची पेस्ट टाकून घेतलेली आहे आणि कांद्यासोबत आपल्याला आता सगळे पदार्थ व्यवस्थित भाजून घ्यायचे. कांद्याला मी पूर्णपणे भाजून घेत नाही. म्हणजे 100% आपल्याला कांदा भाजून न घेता मी 90% 80% कांदा भाजून घेते, जेणेकरून कांद्याचा जो गोडवा असतो तो तसाच टिकून राहतो. आता ह्यामध्ये 3-4 लाल सुक्या मिरच्या मी टाकून घेतलेल्या आहेत. त्यांनासुद्धा व्यवस्थित असं आपण परतवून घेणार आहोत कांद्यासोबतच. बघू शकता तुम्ही कांदा कसा सॉफ्ट झालेला आहे. आता उभे चिरलेले गाजराचे तुकडे, तुम्हाला आवडतील त्या भाज्या तुम्ही ह्यामध्ये घालू शकता. यामध्ये मी शिमला मिरचीचे तुकडेसुद्धा उभे चिरून घातलेत आणि मटारचे दाणे घालून घेतलेले आहेत. यामध्ये तुम्हाला आवडतील त्या भाज्या घालून हा पुलाव तुम्ही तयार करू शकता. आता आपण मटार पनीर पुलाव तयार करतोय म्हणून आम्ही मटार यामध्ये आणि त्याचबरोबर थोड्याशा भाज्या घालून घेतलेल्या आहेत. सगळ्या भाज्या आपल्याला कांद्यासोबत 2 ते 3 मिनिट चांगल्या शिजवून घ्यायच्या आहेत. आता ह्यामध्ये आपण काजूचे तळलेले तुकडे आणि फ्राय केलेलं पनीरचे तुकडे घालून घेणार आहोत आणि ते सुद्धा आपल्याला व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे. कढईमध्ये रंगबिरंगी भाज्या खूपच छान दिसतात ना, खरोखर डोळ्यांना सुकावतात अशा भाज्या. आता ह्यामध्ये आपण मसाले वापर करूया. तर 1 चम्मच भरून गरम मसाला पावडर, 1 चम्मच धना पावडर आणि 1 चम्मच जिरा पावडरचा वापर केलेला आहे आपण. आता ह्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ वापरायचं आहे. 2 चम्मच भरून मी मिठाचा वापर केलेला आहे. तांदूळ अर्धा किलो, पनीर अर्धा किलो आहे. आता ह्यामध्ये आपण कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आणि ह्या सगळे जिन्नस आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत. बघू शकता किती कलरफुल अशी भाजी तयार झालेली आहे. खरोखर खूपच मस्त भाजी दिसते. आता जो आपण तांदूळ धुतलेला आहे तो तांदूळ ह्यामध्ये आपल्याला टाकायचा आहे. पण आता ह्या पुलावमध्ये पाणी किती टाकायचं ते सांगते. जितका तांदूळ दिसतोय ना तुम्हाला, तितकंच पाणी आपल्याला टाकायचं आहे. म्हणजे इतकंच पाणी आपल्याला टाकून घ्यायचं आहे. सगळा तांदूळ मी आता कढईमध्ये टाकून घेतलेला आहे आणि जितका तांदूळ होता तितकंच पाणी मी ह्यामध्ये घालून घेणार आहे.
अजिबात जास्तीचं पाणी आपल्याला ह्यामध्ये वापरायचं नाही आहे. तर सगळ्यात आधी तर आपण तांदूळ आणि भाज्या सर्व एकजीव करून घेऊया, म्हणजे मिक्स करून घेऊया आणि नंतर ह्यामध्ये आपण पाण्याचा वापर करणार आहोत. पुलाव करताना मी तुम्हाला ह्यामध्ये बऱ्याचशा टिप्स सांगितलेल्या आहेत. त्या टिप्स जर तुम्ही फॉलो केल्या तर तुमचा सुटसुटीत असा पुलाव नक्कीच तयार होईल. नक्की तुम्ही ह्या सगळ्या टिप्स फॉलो करून मटार पनीर पुलाव हा बनवून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल. आता आपण ह्यामध्ये पाणी ॲड केलेलं आहे. आता सर्व पाणी मिक्स करून घेऊया. आता एकदा का तुम्ही पुलावमध्ये पाणी टाकलं आणि नंतर मिक्स करून झालं की त्याच्यानंतर आपण एक लिंबाचा रस ह्यामध्ये टाकून घेणार आहोत. त्यामुळे आपला पुलाव जो आहे मस्त सुटसुटीत होणार आहे. लिंबाचा रस घालून आपण परत एकदा मिक्स करून घेऊया आणि ह्याला कड आणण्याची वाट बघूया. त्याला मस्तपैकी कड आलेला आहे. झाकण ठेवून स्लो गॅसवर आपल्याला 20 मिनटं हा पुलाव वाफवून घ्यायचा आहे. मस्तपैकी आपला पुलाव तयार झालेला आहे 20 मिनटातच. बघू शकता किती सुट्टा सुट्टा असा पुलाव तयार झालेला आहे. तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की तुमच्या किचनमध्ये बनवून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल. आता पुलाव तयार झाल्यानंतर ह्याच्यावरून मी 2 ते 3 चमच भरून तुपाचे घालून घेणार आहे आणि ह्याच्यावर झाकण ठेवून टाकणार आहे. मस्त गरम गरम असतो पुलाव आणि तूप मस्तपैकी ह्यामध्ये ऑब्झर्व होतं, म्हणून तूप टाकून झाल्यानंतर ह्याच्यावर झाकण ठेवायला मात्र अजिबात विसरू नका. मस्त पुलाव आपला तयार झालेला आहे. तुम्हीसुद्धा ही रेसिपी तुमच्या किचनमध्ये नक्की करून बघा आणि तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका. चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. बाय. हॅपी गुढीपाडवा.